50 धावा त्यांनी सुद्धा केल्या। पहिल्याच मॅच मध्ये 2 50 आपण पाहायला मिळाल्या। मात्र आता बघूया काय करतोय प्रेम कदम गोलंदाज। पहिल्याच चेंडूवर कव्हरच्या वरून फटका मारतोय, पूर्णपणे चांगले क्षेत्ररक्षण केले। नक्कीच मी तर म्हणेन 2 धावा अडवलेले आहेत, वाचवलेले आहेत। चांगलं क्षेत्ररक्षण, कारण की आपल्याकडे एखादा चेंडू येत असतो तो आपल्याला अडवणं फार गरजेचं असतं, कारण की क्षेत्ररक्षकांनी गोलंदाजाला साथ देणे फार गरजेचं आहे। एकट्या दुकट्यावर संघ नसतो, पूर्णपणे एक सांघिक खेळ आहे आणि सांघिक खेळ आपल्याला पाहायला मिळाला। आणि पहिल्याच चेंडूवर 2 धावा घेतल्या। ललित मस्करने आपले इरादे स्पष्ट केले, कारण प्रेम कदम एक अष्टपैलू खेळाडू, चांगली गोलंदाजी करतो। 5 षटकाच्या सामन्यामध्ये पाहायचं आहे, 2 षटकही आहेत ती तुमची पॉवर प्लेची षटकं आहेत, ते फार महत्त्वाचे असतात। पुन्हा एकदा हो, चांगला चेंडू होता, परफेक्ट यॉर्कर, पूर्णपणे बीट होतोय। एक चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते प्रेम कदमच्या कडून। आता मात्र पाहायला बघितलं एक स्लोअर पद्धतीचा चेंडू होता, परंतु समोर जो फलंदाज आहे तो सुद्धा एक चाणक्य चतुर आहे, त्याने पाहिलं बघितलं आणि सहजरित्या लॉंगच्या दिशेने चेंडू केला। 2 धावा घेतलेले, 2 धावसंख्या मात्र वाढते, धावसंख्या होते 4। पहिल्या चेंडूवर 2 धावा आल्या, त्या दुसऱ्या चेंडू डॉट आला होता, तिसऱ्या चेंडूवर पुन्हा एकदा 2 धावा, अशा 4 धावा झालेल्या आहेत। षटक क्रमांक पहिले हाताळतोय प्रेम कदम। आता मात्र शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता, ललित मस्करने पाहिलं बघितलं आणि चेंडू मात्र जातोय षटकार। ही मॅन ऑफ द मॅच द्यायचे कौस्तुभ दलवी। पुन्हा एकदा मोठा फटका मारायला पॉइंटच्या दिशेने चेंडू जातोय, जमिनीला गुदगुल्या करत जातोय। 1 2 3 4 बाउन्स मध्ये चेंडू जातोय चौकार चौकार चौकार। ललित मस्कर बदल मी जेव्हा KPL स्पर्धा झाल्या तर मला वाटतं अर्णव 11 फुगा संघासोबत असायचा, म्हणजे प्रमोद शेठ मस्कर यांच्या संघासोबत असायचा। आज मात्र दत्त खैरवडे संघामधून खेळतोय। आता जे मॅनेजर रोहित निलेकर यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक कौस्तुभ दलवी आपण यायचंय। मनसुरभाई पाटण आपण बक्षीस द्यायचे 500 रुपयाचे। 15 षटक क्रमांक पहिले समाप्त झालेले, धावसंख्या झालेले 15। म्हणजे जर पूर्णपणे एक चारी बाजूने आपण पाहिलं तर पॉइंटला एक चौकार गेला, इथे डीप मिड विकेटच्या वरून एक षटकार पाहायला मिळाला, कव्हरच्या वरून तिथे 2 धावा घेतल्या। चारी बाजूनी खेळतोय असा ललित मस्कर एक डेली बोलत असतो मैदानामध्ये। सम्य मैदान ओपन मैदान असल्यामुळे एक त्याला ॲडव्हान्टेज मिळत असतो, त्याचा पुरेपूर फायदा घेतलेला त्यांनी। आणि मला श्री दत्त खैरवडमध्ये घेऊन खरोखर तो एक चांगला फलंदाजी करतोय। चला टीम नको, आपल्या अजून एक मॅच खेळवायची, वारंवार तेच बोलायला नको। पोस्टा जोडी संघ षटक क्रमांक दुसरं टाकण्यासाठी येते सचिन। पहिल्या षटकामध्ये प्रेम कदमचा पुरेपूर समाचार घेतला, 15 धावा काढलेले आहेत। आणि मला वाटते त्यांची दुसरी मॅच चालू आहे दोघांची, आणि दोन्ही संघ पहिली मॅच जिंकलेले आहेत। म्हणजे नक्कीच ही मॅच त्यांच्यासाठी फार महत्त्वाची आहे, कारण का ही मॅच जर जिंकली तर जवळ सेमीफायनल मध्ये प्रवेश करू शकतात। जवळ असं काही निश्चित नाही, परत एक ॲडव्हान्टेज होऊ शकतो। 3 मधल्या जरी तुम्ही 2 मॅचेस जिंकल्यात तर होऊ शकतो, पण बघूया काय होते। पुन्हा एकदा ललित मस्कर सहज पाहायला बघितलं, पूर्णपणे सन्मान दिला, चांगलं क्षेत्ररक्षण होतं इथे। म्हणजे जे एखादा खराब चेंडू असेल त्यालाच मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करतो ललित। आणि आता मात्र एक स्ट्राईक घेऊन त्यांनी स्ट्राईक दिले कुमार पवार, हा सुद्धा एक चांगला फलंदाज आहे, कोलाड गावाकडून बिलॉंग करतो। आज खैरवडी संघाचा ॲज अ आयकॉन खेळाडू आहे। आणि बघा काय शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ, शक्ती लावायची काय गरज आहे। सहजरित्या पाहायला बघितलं, आउटफील्ड फास्ट आहे आणि 4 धावा।
धाव संख्या 20 झालेले आहेत. षटक क्रमांक दुसरं चालू आहे. पॉवर प्लेचा पूर्णपणे फायदा घेत आहे. दोन फलंदाज सलामीलेले कुमार पवार आणि ललित मस्कर. गोलंदाज सचिन आहे, पाहायचं आहे. आता मात्र मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये पाहायचं आहे. झेल होतो काय, नो मॅच लँड मध्ये चेंडू. असं वाटतं झेल झाला असताना जर तर खेळाचा भाग आहे. मात्र दोन धावा मोठे फटके मारून पूर्णपणे आज श्री दत्त खैरवाडी संघाचे दोन फलंदाज ठरवण्यात आले की दोन षटकामध्ये पॉवर प्ले षटकामध्ये जास्तीत जास्त धावा मारायच्या. कारण 15 धावा आलेत मेन गोलंदाज प्रेम कदमच्या. तिथे त्यांचा कुठेतरी मनोधैर्य उंचावलेला आहे. बघूया कुमार पवार फलंदाज. एक धाव घेतलेली, एक चोरटी धाव असं बोललं तरी वावगच ठरणार नाही. मात्र धावा एक धाव वाढते. धाव संख्या होते 23. 4 चेंडू झालेले आहेत. 2 चेंडू बाकी असणार आहे. त्या जे पाबंदी आहे 2 षटकाचे सर्कलचे मॅचेस आहेत. मोठी स्पर्धा आहे. 5 षटकाचे सामने आहेत. यस सर सांगतायत वाईटच्या स्वरूपात एक धाव संख्या वाढते 24. श्री दत्त खैरवाडी स्वराज ॲग्रोविन पोस्टाची वाडी अशी मॅच चालू आहे. नवीन आलेल्या प्रेक्षकांना सांगतो. पुन्हा एकदा ललित मस्करचा फटके बघा. चारही बाजूनी संबेन असो किंवा कुंडलिका रिव्हर एंड कडून दोन्ही साइडनी चारही बाजूनी फटके मारतोय. 4 धावेळी धाव संख्या वाढते 30. अठ्ठावीस धावा झालेल्या आहेत. एक चेंडू येणं बाकी आहे. चांगली फलंदाजी करतोय. पहिल्या षटकामध्ये 15 धावा आल्या होत्या. आतापर्यंत 13 धावा आल्या आहेत. बघूया ललित एक हुशार खेळाडू. फुलटात बदलीचा चेंडू होता. काय केलं, पुन्हा एकदा झेल मात्र सुटलेला आहे. एक लाईफ लाईन मध्ये जीवदान मिळालेलं आहे. षटक क्रमांक दुसरं मात्र समाप्त होतं. जे पॉवर प्ले जे 2 षटक होतं ती समाप्त झालेली आहे. 2 षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर श्री दत्त खैरवाडी संघाची धाव संख्या होते 29. 2 षटकाचा खेळ समाप्त झालेला आहे. येणाऱ्या 18 चेंडू मध्ये किती धाव उभ्या करणार श्री दत्त खैरवाडी संघ हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. कारण की त्यांना माहिती आहे समोरचे अपोजिटचा संघ आहे त्याच्यामध्ये प्रेम कदम सारखा घातक फलंदाज आहे. मगाशी त्यांनी जवळजवळ 69 धावाची खेळी केली 17 का 18 चेंडू मध्ये आणि मॅनेजमेंट ठरला होता. योगेश लोटनकर आहे. एक चांगला संघ आहे त्यांचा. दोन्ही संघांना नक्कीच एक विजय प्राप्त केलेला आहे. दुसरी मॅच त्यांची चालू आहे. कारण ही मॅच फार महत्त्वाची त्यांच्यासाठी असणार आहे. पुन्हा एकदा प्रेम कदमच गोलंदाजी करतोय. चला वेल लावायचा नाही. वेलेला फार महत्व आहे. अशी एकच गोष्ट आहे जी गेली की परत येत नाही ती म्हणजे वेल. प्रेम कदम येते पुन्हा एकदा तिसरं षटक टाकण्यासाठी. पहिलं षटक त्यांनी हाताळलं होतं. त्या षटकामध्ये त्यांनी 15 धावा खर्च केल्या होत्या. फलंदाज सुद्धा तेच आहेत ललित मस्कर आणि कुमार पवार. बघूया आता मात्र कुठल्या प्रकारची फलंदाजी करणार की कमबॅक करणारा. एक धावसंख्या मात्र चांगली धाव संख्या आहे मी ते म्हणेन. 14.5च्या सरासरी 50च्या सरासरी संघ जातोय. पुन्हा एकदा थोडासा शॉर्टफील्ड मध्ये चेंडू होता. चेंडू मात्र जातोय वर बाउन्स चौकार सीमा पार. की प्रेम कदम गोलंदाजी कुठल्या प्रकारचे टाकणार, कुठल्या प्रकारचा चेंडू येतोय आणि चेंडू खराब चेंडू नक्कीच सीमा पार पाठवतो असा ललित मस्कर. आणि खरोखर पल्लू स्कोप शॉट मारण्याचा प्रयत्न होता. 33 धावा. काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न होता. चेंडू मात्र डॉट जातोय. कुठल्या प्रकारचे धाव नाही. धावसंख्या स्थिर राहते 33 धावा. षटक क्रमांक 3 चालू झालेलं आहे. महत्वाची टुर्नामेंट. आजचा पहिला दिवस आहे. रविवारी मेगा फायनल. हा मानाचा चषक
KPLचा. आता मात्र फुलटॉस लोअर पद्धतीचा फुलटॉस होता. पाहिलं बघितलं चेंडू जातोय चौकार. आउटफील्ड फास्ट आहे आणि हा नॅचरल मैदान आहे त्याच्यामुळे चेंडू पडल्यानंतर आपल्याला ऍडजस्ट करायचे क्षेत्ररक्षण का आपल्या चेंडू वरून जाणार की काय अशा पद्धतीने फिल्डिंग करायची असते. आपल्याकडे चेंडू येत नसतो. परंतु धावसंख्या होते 37. पूर्णपणे आक्रमक पवित्र घेतलेला आहे. समाचार घेते पूर्णपणे प्रेमचा. नक्कीच बघा प्रेम कदमला नक्कीच एक धाव गेली तरी त्याला माहिती आहे खरोखर मी तर म्हणून त्यांनी चांगलं केलं. एखादा चांगला खेळाडू एका दुसरी धाव गेली तर रनआउटच्या स्वरूपात झाला असता तर त्याला माहिती आहे त्याच्यामुळे त्यांनी एक प्रयत्न केला. मात्र 2 धाव आलेले आहेत. धाव संख्या होती 39. तिसरं षटक चालू आहे. एक दोन्ही फलंदाज चांगली फलंदाजी करतात. आपण पाहिलं तर 13 चेंडू मध्ये 31 धावाची खेळी करतोय ललित मस्कर. पुन्हा एकदा एक खरोखर एक देखणे शॉट मी मागासाना बोलतोय त्याला हे मैदान परंतु तिथे चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. 2 धाव मात्र रोखू शकत नाही. 2 धावाने धावसंख्या मात्र वाढते. धावसंख्या होती ती म्हणजे 41. धावा झालेले आहेत. ललित मस्कर एक चांगली फलंदाजी करतोय. एक 4 साइडनी फटके मारतोय तो. आणि आता मात्र पाहायचंय पुन्हा ललितच्या बॅट मधून येतोय षटकार. षटकार समाप्त झालेले आहे. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 47. म्हणजे प्रेम कदम नक्कीच पहिल्या षटकामध्ये 15 धावा खर्च केल्या होत्या. तिसऱ्या षटक हाताळण्यासाठी आलं होतं तेव्हा सुद्धा त्याने 18 धावा खर्च केल्या आहेत. म्हणजे 12 चेंडू मध्ये 33 धावा खर्च केलेल्या आहेत. आता बघा षटक क्रमांक 4 टाकण्यासाठी कोण येणार. नो टू मीटिंग सॉरी ड्रिंक झालेलं आहे. समय गावात खरोखर 4 व्हीलर जाम आहे. तुम्हाला सांगतो आताच 2-3 आमच्या गावात आल्या. कालच रुपेश सनपची सुद्धा 4 व्हीलर गाडी आली. तिकडे आमच्या तुपरांची आली. 2-3 म्हणजे बरेच गाड्या 4 व्हीलर गाड्या आहेत. आणि तुम्हाला सांगतो 4-5 वर्षांमध्ये मला वाटतं 100 नक्कीच पलटी होईल. ड्रिंक झालेलं आहे. 15 चेंडू मध्ये 39 धावाची खेळी करतोय ललित मस्कर. आपण पाहिले 3 अर्धशतक आतापर्यंत पाहिलं. निर्णय गोलंदाज एक चांगलं नाव आहे निर्णय. 15 चेंडू मध्ये 39 धावाची खेळी करतोय. आपण 3 अर्धशतक बघितलं. 4था अर्धशतक होणार का. ललित मस्कर 39 धावावर खेळतोय. संघाची धावसंख्या किती झाली ती म्हणजे 47. कुमार पवार आहे नक्कीच त्याला साथ देतोय. निर्णय एक फार निर्णायक षटक असणार आहे कारण 3 षटकामध्ये 47 धावा आलेले आहेत. अजून 12 चेंडू येणं बाकी आहेत. 12 चेंडू मध्ये किती धावा येतील. 23 धावा जरी आल्या तरी 70 धावा होत आहेत. मोठं टार्गेट होऊ शकतो. पण समोर किती धावा येत आहेत. फलंदाज किती धावा करणार तेच आपण बघूया. पुन्हा एकदा थोडीशी बॅटची काढा घेतली. स्लिप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. 1 धाव समाधान मला त्याने. कुमार पवार सुद्धा एक मोठा फटका मारण्यामध्ये माहिर आहे. पण त्याला सुद्धा माहिती आहे की समोरचा फलंदाज एक चांगली फलंदाजी करतोय तर आपण त्याला साथ दिली पाहिजे. महादेवडी संघाचा निर्णय गोटेकर संबेंडकडून गोलंदाजी करतोय. पायाचा कुठल्या प्रकारचा चेंडू. समोर एक चांगला फलंदाज आणि ललित मस्करने पहा त्याची फलंदाजी मात्र वा. खरोखर चेंडू पुन्हा एकदा
चौकार चौकार चौकार. धाव संख्या झाले 52. 43 धावावर खेळतोय ललित मस्कर. ललितचं अर्धशतक होणार का नक्कीच पाहायचं आपल्याला सुद्धा पाहायला मिळेल. आणि आता मात्र नक्कीच कमबॅक करतोय निर्णय. बराच वेळाने चेंडू मात्र आपण पाहतोय डॉट चेंडू पाहायला मिळतोय. 52 धावा झाले. षटक क्रमांक 4 हाताळतोय निर्णय. थोडासा कटर टाईप गोलंदाज आहे. नक्कीच चांगले गोलंदाजी करतो. पहा चेंडू टाकल्यानंतर थोडासा कटर झाला चेंडू आणि एक धाव घेतलेली आहे. मात्र एक धावाने धावसंख्या मात्र वाढते. धावसंख्या होते 53. 53 धावा झाले. सालामीची जोडी अजून मैदानात. कुमार पवार अजून स्ट्राईकला येतोय. निर्णय मात्र चांगली गोलंदाजी करतोय. आणि कुमार पवारने आता पाहायला बघितलं सहजरित्या चेंडू मात्र जातोय सीमा पार. चौकार. सत्तावन्न धावा फलकावर लागलेले आहेत. षटक क्रमांक 4. निर्णय गोलंदाजी करतोय. फलंदाज कोण तर कुमार पवार. आणि कुमार पवारने बघितलं पाहिलं पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा प्रयत्न करतोय. यशस्वी सुद्धा होतोय. चेंडू जातोय षटकार. त्रेसष्ट 63 लॉस ऑफ 0 विकेट्स. खैरवाडी श्रीदत्त खैरवाडी 4 षटकाचा टीम मीटिंग नको. 4 षटकामध्ये 63 धावा. 44 धावावर खेळतोय. 18 चेंडू मध्ये ललित मस्कर त्या 18 धावावर खेळतोय. 6 चेंडू मध्ये 18 धावावर खेळतोय. म्हणजे कुमार पवारला चेंडू मात्र कमी मिळाले. त्याच्यामध्ये सुद्धा त्याने 18 धावा कुठलेले आहेत. शेवटचं षटक फार निर्णायक षटक असल्याने 63 धावा आलेले आहेत. या षटकामध्ये किती धावा आहे ना 10 12 13 15 17 18 का मेडन षटक जातंय. शेवटचं षटक फार महत्वाचं असणार आहे. प्रेम कदमला सुद्धा माहिती आहे. अरे प्रेम कदमनी 33 धावा स्वतः दिले 2 षटकामध्ये. योगेश लोटनकर स्वतः गोलंदाजी करण्यासाठी आलेला आहे. आपल्यावर 6 चेंडू शेवटचे. पहिलाच चेंडू यॉर्क लागला प्रयत्न होता. थोडासा फुलटच चेंडू. एकच धाव. 1 धावाने धावसंख्या वाढलेली. धावसंख्या होते 64. 5 चेंडू फार महत्वाचे असणार आहे. ललित मस्करचे हाफ अर्धदशक होणार का सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत. मात्र कुमार पवार मात्र चांगली फलंदाजी करतोय. 5 चेंडू फार महत्वाचे असणार आहेत. एससीटीचं सर सांगतायत अवांत स्वरूपात 1 धाव मिळते. 1 धावसंख्या वाढते 65. अंतिम षटक टाकतोय योगेश लोटनकर. कुमार पवार आयकॉन खेळाडू. ॲज अ आयकॉन खेळाडू पुन्हा लगातार बॅक टू बॅक वाईड जातोय. 2 वाईट आलेले आहेत. 66. आता मात्र चेंडू फसवा चेंडू पूर्णपणे बीट होते फलंदाज कुमार पवार. 2 चेंडू झालेले आहेत. 4 चेंडू बाकी आहेत. आपण पाहिलं तर 45 धावावर खेळतोय ललित मस्कर. चेंडू मात्र 4 आहेत. चौथे अर्धदशक आपल्याला पाहायला मिळणार का. परंतु ललित मस्कर लॉन स्ट्राईकला आहेत. चेंडू 4 आहेत. कुमार पवार स्ट्राईकला.
आणि फुलटॉस मध्ये चेंडू चेंडू मात्र जातोय षटकार. बहात्तर 72 धावा झालेले. 3 चेंडू येणं बाकी आहे. अजून पाहायचं आहे. योगेश लोटणकर गोलंदाज. पुन्हा एकदा एक सेफ शॉट ज्याला मानला जातो तो सुद्धा पुन्हा एकदा बॅक टू बॅक षटकार. प्रेक्षकांना सुद्धा आवडेल कारण त्यांना माहिती समोरचा जेव्हा फलंदाज येईल जे क्षेत्ररक्षण आहेत ते फलंदाज येईल तेव्हा चांगले चांगले फलंदाज आहेत. 77 धावा चेस केल्या होत्या. आपण पाहिलं तर शंकरभाई फायटर संघासोबत पोस्टाची वाडी संघाने 78. पुन्हा एकदा पाहायचं. आता मात्र फलंदाज बाद. एक चेंडू बाकी आहे. योगेश नवीन आले फलंदाज. योगेश सलामी आला फलंदाज मात्र कुमार बाद होतोय. शेवटचा चेंडू असणार आहे. धावसंख्या त्याला 78 धावा झालेल्या आहेत. म्हणजे 29 चेंडू आतापर्यंत टाकलेले आहेत त्यामध्ये धावा आल्या आहेत 78. एक चेंडू येणं बाकी आहे. षटक क्रमांक शेवटचं. शेवटच्या चेंडूवर पाहायचं आहे. एक धाव घेतलेली. दुसरी धाव नाही. एकाच धावेवर समाधान. धावसंख्या वाढते. एक धावसंख्या होते 79. विजयासाठी 80 धावाचं लक्ष असणार आहे. लगेच दत्तवाडी श्री दत्त खैरवाडी लगेच आपण मैदानात यायचं आहे. जास्त वेळ लावायचा नाहीये. थोडंसं फास्ट करायचं. आपल्याला अजून एक मॅच आहे. मेंबर असतील आपले कमिटी मेंबर त्यांनी यायचं आहे की अजून एक मॅच आहे. आता वाजलेले मला जवळजवळ मला वाटतं 5:45 वाजलेले. अजून 5 षटक तर ही होणारच आहेत कारण धावा 80 धावा करायचे आहेत. त्याच्यामुळे नक्कीच हे 5 षटके टाकलीच जातील. त्याच्यामुळे शेवटचे जी मॅच आहे चिरंजीव भिंगारे असतील सर्वांनी यायचं आहे कारण का महत्वाचा डिसिजन आहे. कारण आज एक शेवटची मॅच होती मला वाटतं काल भर पाले खुर्द चला विजयासाठी 80 धावांचं लक्ष आहे. पाहायचं आहे 80 धावा 5 षटकामध्ये 80 धावा ठोकवायच्या आहेत. मारायच्या आहेत करायच्या आहेत. मात्र फलंदाज आहे प्रेम कदम योगेश लोटणकर. मागाच्या सामन्यामध्ये 77 धावा चेस करताना नॉट आउट राहिले होते दोघे आणि विजय संपादन केलं होतं.
बघू 15 मिनिटात आम्ही निर्णय सांगू, कारण की मॅच सिच्युएशन बघून एक 15 मिनिटात आम्ही बघू. आपण ही मॅच चालू आहे, कारण की समोर फलंदाज 80 धावा झालेले आहेत. सर्वांना असं वाटलं होतं की कमी धावसंख्या होईल, प्रेम कदम येईल, योगेश लोटनकर येईल, लवकर मारेल आणि लवकर मॅच संपल. असं काय होत नाही. समोरचा संघ सुद्धा तेवढा तात्कालिक संघ होता. कुमार पवार, ललित मस्करनी, मला असं वाटलं ललित मस्करने खरोखर ललित मस्करला सुद्धा मानायला पाहिजे. तर एखादा खेळाडू असता तो बोलला असता कुमार पवारला की मला स्ट्राईक दे, मी माझा अर्धशतक करतो, पण तसं त्यांनी केलं नाही. आपल्या संघासाठी तो खेळतोय, आपल्या गावासाठी, सर्वांसाठी खरोखर एक चांगला खेळाडू. मात्र मैदानाच्या आतमध्ये सामना चालू करायचा सर. गोलंदाज मगाशी कुमार पवारने चांगली गोलंदाजी केली होती, मात्र 12 चेंडूमध्ये 33 धावा खर्च केल्या होत्या प्रेम कदमनी, दुबईवरून आलेल्या खास केपीएल खेळण्यासाठी. पहिलाच चेंडू, पहिलाच चेंडू बीट होतोय. 80 धावा करायच्या आहेत 30 चेंडू मध्ये. आता एक चेंडू मात्र झालेला आहे. 29 चेंडू आणि 80 धावा. प्रेम कदम मागाशी आपण पाहिलं तर 17 चेंडू मध्ये 69 धावाची खेळी केली होती. चेंडू पाहतोय सर्कल मध्ये, पंचांचे सर स्वेलक पंचांची चेंडू अडवला जातो. एक धाव घेते, संघाचं खातं एक नाही खेळतोय प्रेम कदम, संघाचं खोलतोय, स्वतःच खोलतोय. 2 षटकामध्ये किती धावा येतील आपण पाहिलात तर प्रथम फलंदाजी करताना श्रीदत्त खैरवडे संघाने तब्बल 29 धावा केल्या होत्या 2 षटकामध्ये. पहिल्या षटकामध्ये 15 धावा आल्या होत्या आणि दुसऱ्या षटकामध्ये 14 धावा आल्या होत्या, म्हणजे जेव्हा बॅटिंग केली होती. आज बघूया पोस्टाची ओढी काय करतोय. योगेश लोटनकर पूर्णपणे बीट होतोय. पुन्हा एकदा पूर्णपणे दडपण असणार आहे, कारण एक एक चेंडू फार महत्वाचा असणार आहे. तुम्ही जर चेंडू डॉट केलात ना तर तुमचं दडपण वाढणार आहे. परंतु एखादं षटक 25-26 धावेचं आलं तर पूर्णपणे एक मजा येईल. परंतु काय होऊ शकतं जर तर खेळायचं, आम्ही बोललो म्हणून तसं होत नाही. पुन्हा एकदा कुमार, आणि आता मात्र मोठा फटका मारलेला पाहायचाय. चेंडू मात्र जातोय षटकार. षटकामध्ये किती करायचे, दुसऱ्यामध्ये किती, 16 धावा प्रत्येक षटकामध्ये करायचे आहेत. मोठा फटका बांधला जिथे जास्त लांब बाउंड्री काऊ कॉर्नर तिथं षटकार मारतोय. पुन्हा चेंडू बघूया, चेंडू कव्हरच्या तिथं थोडस क्षेत्रसेन गचाल झालं होतं. एक धाव काही रोखू शकत नाही. जर विकेट घेतली संगमेश हनमेश संघमालक यांच्याकडनं विकेट जर घेतली कुमार पवारने तर 500 रुपयाचं पारितोषिक. खरोखर संघमालक सुद्धा खुश असतील. आणि आता मात्र आता पाहिलं प्रेम कादरे पाहिलं बघितलं आणि आपण पाहिलं तर पॅरल चेंडू जातोय चौकार. टीम मीटिंग नको, आधी तुम्हाला सांगतोय की अजून एक मॅच खेळवायची आहे. पहिल्या षटकामध्ये 12 धावा आलेल्या आहेत. 16चा टार्गेट असला तरी 2-4 धावा कमी असल्या तर इकडे तिकडे होऊ शकतात. पण विकेट फार महत्वाची असणार आहे, कारण समोरचा संघ आहे ना तो सुद्धा चांगला गोलंदाजी करणारा संघ आहे. कुमारच्या आपण पाहिलं चांगली गोलंदाजी केली होती, पण एक षटकार आला एक चौकार आला. सचिन प्रत्येक विकेट साठी 500 रुपयाचं पारितोषिक संघमालक हनमेश सर यांच्याकडनं. आणि जर विकेटची हॅट्रिक घेतली तर रोख रक्कम 5000. मागाशी सुद्धा त्यांनी बक्षीस लावली होती, 2-3 हजार बक्षीस कमवले त्यांच्या संघाच्या खेळाडूंनी. आता सुद्धा विकेट साठी प्रत्येक विकेट साठी 500 रुपये आणि विकेटच्या हॅट्रिक साठी संघमालक हनमेश सर यांच्याकडनं रोख रक्कम 5000. षटक क्रमांक दुसरं टाकण्यासाठी आलेलं आहे सचिन. सचिनच्या पहिल्याच चेंडूवर पाहिलं बघितलं सर्कलचा पुरेपूर फायदा घेतोय, कारण की 2 षटकं फार महत्वाची होती. मागाशी वारंवार तेच शब्द बोलतोय, परंतु धावा मात्र 2 आलेले आहेत. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी काल भैरव पाले संघाचा कर्णधार आर्ना 11 पोगाव संघाचा कर्णधार.
चेंडू जातोय पायाचा बॅटची काढा घेते चेंडू पॉइंटच्या दिशेने तिकडे जातोय एकदा घेते दुसरे धाव करण्याचा प्रयत्न करताय दोन फलंदाज दोन धावा चला दोन्ही संघाचे कर्णधार आर्ला 11 पुगाव संघाचा कर्णधार आणि श्री काल भैरव पाले संघाचा कर्णधार हरीश सनाप असेल हे याच आहे इकडे कमिटी तुमची वाढ पाहते धाव संख्या वाढते 16 धावा झालेल्या आहेत दोन चेंडू मध्ये पहिल्या चेंडू मध्ये 2 धावा आल्या दुसऱ्या चेंडू मध्ये 2 धावा आल्या एक चांगली फलंदाजी करताय तर षटकार चौकार येत नाही तरी सिंगल डबल चालू ठेवतायत योगेश लोटनकर आता मात्र योगेशने मोठा फटका पाहण्याचा प्रयत्न चेंडू खाली शुभम मात्र कुठली चुकी करणार नाही शुभम नाही सॉरी कारण का आपल्याला लीग मॅच असल्यामुळे प्रत्येक मोठ आणि फास्ट घ्यायचा आहे बाद झालेला योगेश लोटनकर फलंदाजी लवकर याचे सहकार्य करायचं आहे यश अमृतकर आलेला आहे सचिन अमृतकर यांचे चिरंजीव तयार झालेले आहे यश सुद्धा चांगली फलंदाजी करतोय आता मात्र त्याला करावी लागेल कागदावर आपण काय केलेलं आहे त्याला महत्व नाही प्रेझेंट मध्ये आपल्याला काय करायचं आहे आपला पास्ट गेलेला आहे आपल्याला फ्युचर काय माहिती नाही प्रेझेंट मध्ये म्हणजे आताच्या मध्ये आपल्याला खरोखर एक चांगली खेळी करावी लागणार आहे बघूया यश यश अमृतकर प्रेम कदम नक्कीच बघा किती प्रयत्न करतायत द्वंद्व चालू झालेला आहे संघर्ष चालू झालेला आहे कशासाठी ही ट्रॉफीसाठी खरोखर ही ट्रॉफी एवढी चांगली आहे खरोखर जो संघ मालक मारेल नक्कीच खुश होईल प्रत्येक चेंडू एक एक चेंडू फार महत्वाचा आहे डॉट चेंडू पूर्णपणे प्रेशराइज असणार आहे पोस्टाच्या वाडी संघासाठी आता मात्र यशने पाहिलं बघितलं एक धाव घेतली सहजरित्या आणि स्ट्राइक मधलं प्रेम कदमला दिले मी तर म्हणतो स्ट्राइक प्रेम कदमला दिली पाहिजे कारण का त्याच्यावरच सर्वांच्या नजरा असणार आहेत कारण मागाशी 69 धावाची खेळी केली 17 धावा झालेल्या आहेत शेवटचा चेंडू आहे म्हणजे नक्कीच चांगली गोलंदाजी करतोय शेवटचा चेंडू फार महत्त्वाचा असणार आहे कारण 16च्या धावाने आपला टार्गेट करायचं होतं 17 धावा झालेल्या आहेत फलकावर लागलेले आहेत सर्कलचा दुसऱ्या षटकातील सर्कलचा शेवटचा चेंडू असणार आहे शेवटचा चेंडू सुद्धा डॉट चेंडू जातोय निर्धाव चेंडू कुठल्याही प्रकारचे धाव नाही एक खरोखर एक चांगली गोलंदाजी करणे एक निर्णायक षटक मी म्हणेन पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्या होत्या दुसऱ्या षटकामध्ये 5 धावा देऊन एक फलंदाज बाद घेतलेला त्यांनी त्याच्यामुळे नक्कीच एक चांगलं षटक टाकलं सचिन तिसे संघाला बिलॉंग करतो नक्कीच तिसेवाले इथे आले असतील खुश असतील कारण का त्यांना माहिती आहे जरी आपल्या गावातला खेळाडू खेळतोय ना तरी आपण त्यांना पाठिंबा देत असतो जरी केपीएल असली कोलाट प्रीमियर लीग परंतु सर्व 24च्या 24 गाडी इकडे तिकडे खेळताय सगळीकडे एकामेकामधून कारण आमच्या गावातला खेळ खेळतोय आम्हाला अभिमान आहे तसं तिसे संघ नक्कीच खुश झाला असेल सचिनवर मात्र बघूया तिसरं षटक फार महत्त्वाचं असणार आहे कारण हेच जे षटक आहे ते निर्णायक षटक असणार आहेत कारण धावा फक्त फलकावर लागल्यात त्या म्हणजे 17 80 धावा करायच्या आहेत ठोकायचे आहेत मारायचे आहेत मोठे फटके मारावेच लागतील जर आपल्या धावापर्यंत मजल मारायचे असेल आणि रन रेट पण फार महत्त्वाचा असणार आहे कारण पहिली मॅच दोन्ही संघांनी एक मॅच जिंकलेली आहे दुसरी मॅच चालू आहे बघूया कुमार पवारने टाकलेला चेंडू कव्हरच्या वरून चेंडू जातोय खरोखर तिथे चांगलं क्षेत्ररक्षण केलं जातोय अरबाजने बघितलं खरोखर मी तर म्हणून त्याला धन्यवाद देईन कारण त्याने बघितलं चेंडू आपल्या डोक्यावरून जाऊ शकतो पहिलीच उडी घेतली चेंडू खाली राहिला मात्र 3 धावा वाचवल्या स्ट्राईकला मात्र आता प्रेम कदम आलेला आहे प्रेम कदम याचा आयकॉन आहे पोस्टाची वाडी संघाचा जो दुबईवरून खास खेळण्यासाठी आलेला आहे आणि चांगली फलंदाजी सुद्धा करतोय आणि कुमार पवारला का मला दत्त खैरवाड्यामध्ये घेतलं त्यांनी मगाच्या मॅच मध्ये सुद्धा हा मॅन ऑफ द मॅच ठरला होता प्रेम कदम सुद्धा ठरला होता आणि कुमार पवार सुद्धा ठरला होता पाहायचं आहे आता दोघांमध्ये द्वंद्व चालू झालेला संघर्ष चांगला चेंडू आहे 5 आहे चेंडू जातोय
लॉंग ऑफच्या दिशेने अडवला जातो, फेकी होते, चांगलं काय सर्व काही चांगलं होते, क्रिकेटची जीत होते, क्रिकेटच्या पंढरीवर महासंग्राम चालू झालेला आहे, रणसंग्राम चालू झाले. रविवारी आपण पाहिलात तर मेगा फायनल होणार आहे. हा चषक आहे KPL चषक, तो फार महत्त्वाचा असणार आहे, कारण की मी आज पहिल्यांदाच बघतोय रोहा तालुक्यात नाही, मला वाटतं या चषक अजूनपर्यंत असा पाहिला नाही. नक्कीच आता मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू होता आणि बाद. चालू झालेलं आहे, अजून एक मॅच बाकी आहे. नवीन आलेला निर्णय गोटेकर आलेला आहे. मगाची चांगली गोलंदाजी केली होती निर्णय गोटेकरनी. फार महत्वाचा निर्णय तुला घ्यायला लागेल मित्रा, कारण की षटकार चौकार हे तुला मारावेच लागतील, ठोकावेच लागतील, कारण महादेवडी संघाचे खेळाडू एक चांगलेच खेळाडू असतात. बघूया कुमार पवार. चेंडू मात्र डॉट जातोय, चौथा चेंडू सुद्धा डॉट जातोय. धाव संख्या फक्त 19 धावा झालेल्या आहेत. नक्कीच मी तर म्हणेन जर जास्तीत जास्त फरकाने जर श्री दत्त खैरवाडी संघ जिंकला ना, आता मात्र निर्णय चांगला फटका मारला, निर्णयाचा एक चांगला फटका पाहायला मिळाला आपल्याला. मात्र एकाच धावेवर समाधान मानावं लागलेले. धाव संख्या झालेली 20 धावा झालेल्या, अजून 60 धावा करायच्या आहेत. चेंडू किती आहेत तर 13 चेंडू मध्ये 60 धावा. पूर्णपणे चांगली गोलंदाजी केली, मोठे फटके मारूनच दिले नाही प्रेम कदम याला. आणि आता मात्र चेंडू जातोय षटकार. आता मला वाटतं संध्याकाळी झालेलं, संध्याकाळची वेळ आहे, ड्रिंक्स नाही घेतले तरी चालेल, कारण आता रखरख दुपारचं नाही, संध्याकाळची एक गारवा आपल्याला सुटलेला आहे. थोडं फास्ट घ्या, सहकार्य करा, कारण का ही मॅच कुठल्या संघाने ठेवली नाही, कुठल्या गावाने ठेवलेली नाही, ही मॅच ठेवली आहे ते कोलाट क्रिकेट असोसिएशनने ठेवलेली, म्हणजे 24 गावाने ठेवलेले मिळून. आपण कशासाठी तर तुमचा परफॉर्मन्स उंचवण्यासाठी. संघ मालकाने आपल्याला विकत घेतलेले, बोली लावलेले आहेत. आणि खरोखर योगेश लोटणकर, मग आपण सरळ सांगतो प्रेक्षकांना की योगेश लोटणकरला सरास बोली लागली होती, टीम मीटिंग घेऊ नका, ड्रिंक्स ब्रेक असला तरी टीम मीटिंग नका, लगेच सहकार्य करायचं आहे. 12 चेंडू मध्ये 54 धावाची गरज असणार आहे. चला सामना चालू करून घ्यायचा आहे. 12 चेंडू आणि 54 धावा. आपण पाहिलं तर 12 मध्ये 54 होऊ शकतात. समोर जर आपण पाहिलं तर प्रेम कदम आहे, निर्णय गोटेकर आहे, चांगली फलंदाजी करतोय. चला फास्ट करायचं आहे सर, आपल्याला सुद्धा आपलं जायचं आहे. पोस्टाचे वडीलचे मालक शैलेश कदम यांचे वडील आहेत, त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचं आणि स्थानापन्न व्हायचंय. चला सामना चालू करून घ्यायचा. गोलंदाज 12 चेंडू मध्ये 54 धावा असताना आम्ही तर विचार करतो काय कुठल्या प्रकारचे 12 आणि 54 बरेच धावा आहेत मित्रांनो. 12 चेंडू मध्ये 54 धावाची गरज आहे. बारा चेंडू आणि 54 धावा.
निर्णय तिथे पाहायचा आहे. आता मात्र ते 11च्या 11 चेंडू आहेत ना ते प्रेम कदमलाच खेळावे लागतील, कारण की मगाशी 69 धावाची खेळी गेली होती. प्रेम कदम एक घातक फलंदाज आपल्या कोलाट क्रिकेट असोसिएशन मध्ये सर्वांना माहिती आहे. मोठमोठे टुर्नामेंट खेळलेले आहेत. मगाशी आपण पाहिलं तर शंकरभाई संघासोबत त्याची मॅच झाली होती तेव्हा तोच नडला होता त्यांना. 77 धावा मी सकाळी बघितले ते 77 धावा बघितल्यानंतर बोलो विजय होऊ शकतो, पण प्रेम कदमने चांगली खेळी केली. आता पाहायचं आहे आणि आता मात्र चेंडू हवेमध्ये आहे, झेल होतोय का पाहायचं आहे आणि बाद. सचिन आलेला आहे आणि सचिनने जे कॅच पकडले होते त्याला 500 रुपये पारितोषिक आलेलं आहे. आणि सचिनने जर 3 षटकांना मारले, फलंदाज सचिनने जर 3 षटकांना मारले तर 1000 रुपयाचं पारितोषिक आहे आंबेवडी संघाचा. आणि पहिला मारायला का पाहायचा आहे बाद. टिपते खरोखर आदित्यबाईचा जजमेंट बघा, तो कुठल्याही प्रकारचा हल्ला नाही काय नाही, सरळ त्याच्या हातात चेंडू आला आणि त्यांनी फलंदाज मात्र बाद होतोय. बॅक टू बॅक 2 विकेट तुच्चलमय आया. हॅट्रिक विकेटची हॅट्रिक होणार का? बघूया पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आणि आता मात्र हॅट्रिक झालेले आहे. पण ज्याने 3 कॅच दिल्या ना त्याच्यामध्ये तू काहीतरी त्यांच्यासाठी काहीतरी भाला कर रे बाबा. खरोखर एक चांगला गोलंदाज आहे. आणि सकाळी तुमचा 8 वाजता संध्याकाळी 8 वाजता जो रनरेट आहे प्रत्येकाचा ते रुपेश सर आपल्याला व्हॉट्सअपवर पाठवणार आहेत कोलाट क्रिकेट असोसिएशनच्या इथे. चेंडू मात्र सर सांगतात या सिटीचं अवांतर स्वरूपात 1 धाव. केसी संघाचा राज कदम. चेंडू पुन्हा एकदा जातोय, डॉट चेंडू जाते, कुठल्याही प्रकारची धाव नाही. आकाश नवीन फलंदाज स्ट्राईकला आकाश. पुन्हा एकदा लगातार चेंडू डॉट जातोय. उद्या ठीक सकाळी 9:30 वाजता पहिली मॅच असणार आहे, ती म्हणजे आदित्य 11
आदित्य इंटरप्राइजेस प्रेरणा हॉटेल वर्सेस स्वराज सानवी 11 फुगाव. सकाळी 9:30 वाजता मॅच होईल. 9 वाजता रिपोर्टिंग करायचे, 9:30 वाजता मॅच होईल. अन्यथा आपल्याला पहिला चेंडू आज 9:30 वाजता पडलाच पाहिजे. 9 वाजता रिपोर्टिंग होईल, 9:30 वाजता मॅच. माझा आवाज तुमच्याकडे आला असेल. निर्णय गोटेकर मारतोय, चेंडू जातोय चौकार. 4 धावा फार महत्वाच्या असणार. विनोद गोलंदाज पूर्णपणे बीट होते, कुठल्या प्रकारची धाव नाही. तसेच संघमालक शैलेश कदम यांचे सुद्धा वडील आले आहेत. त्यांचा सत्कार होईल, त्यांचा सन्मान देऊन सन्मानचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करतील मी विनंती करतो. संघमालक आहेत स्वतः. मी विनंती करतो की विनायक चितलकर सरांना, उपाध्यक्ष आहेत आपल्या कोलाट क्रिकेट असोसिएशनचे, सत्कार होतोय संघमालक यांचा. तीन चेंडू आणि 47 धावा. आपण धावा किती फरकाने हारलो, किती फरकाने जिंकलो, बरेच बदल घडत असतात. आजचा दिवस नक्कीच आपण पाहिला तर 3 हाफ सेंचुरी झाल्या. ललित मस्करची 45 धावाची एक वादली खेळली आणि राज कदम यांनी मिळवलेली हॅट्रिक, रोख रक्कम 5000. आणि खरोखर त्यांचे संघमालक हानवेज सर सुद्धा खुश असतील, कारण की त्यांचा संघ मी सांगतो ना माझ्या अभ्यासाप्रमाणे हानवेज सर जर असेल तुम्ही तर जवळजवळ क्वालिफाय झालेला आहे, कारण की तुम्ही 2 मॅच जिंकलेले आहेत आणि चांगल्या फारकाने जिंकतायत. बघूया चेंडू हवेमध्ये आहे, झेल होतो का बाद. मस्कर 45 धावाची वादली खेळी गेली ललित मस्कर यांनी, आणि राज कदम हॅट्रिक मारली, त्याला सुद्धा रोख रक्कम 5000. दोघांनी रुपेश सानप यांच्या हस्ते ही बक्षीस दिली जाईल.